बोललो. क्लास चालवतात ते आमचे पठाण सर, या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटीचे मान्यवर होते, आमचे मित्र समाधान भाऊ परस्पर आपले उपस्थित असलेले सागर भाऊ, नयन भाऊ, आमचे मित्र उज्ज्वल भाऊ, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, ही पत्रकार परिषद घेण्याचं काम छात्रवृत्ती गुण म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज ही का घेण्याची आवश्यकता आली तर आमचे देशाचे नेते आदरणीय विरोधी पक्षाचे नेते आणि युपाचा आधारस्तंभ राहुलजी गांधी यांनी विद्यार्थ्यांचा आवाज काय आहे हे जाऊन शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व ज्या वीक आहेत त्यांना कामाला लावलं. कारण की वेळच तशी आपल्यावर अशी आली की आज म्हणजे आपण पाहतो की आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षण घेत असताना क्लास चालवत असताना आमचे जे क्लास चालवणारे पठाण सर आहेत आणि त्या क्लासला जात असताना बघा पठाण सर काही गोष्टी सांगत होते की एक टाइम जेवण करून काही विद्यार्थी चहा प्यायला जातात, परंतु एखादा विद्यार्थी चहा प्यायची इच्छा तरी जात नाही. म्हणजे तशा ठिकाणी क्लास करून कॉम्पिटिशनच्या परीक्षा, तलाठीची परीक्षा असेल, MPSCची परीक्षा असेल, शिक्षकाच्या TETचा प्रश्न असेल, या ठिकाणी अभ्यास करणारा तो आमचा जो मुलगा आहे तो मुलगा त्या ठिकाणी घरची अर्धी भाकर खाऊन काम करण्याचं काम करतो, शिकण्याचं काम करतो. परंतु त्याच्यावर नंतर वेळ अशी येते पेपर फुटी. आपण पाहतो पेपर फुटीच्या माध्यमातून मागे TETच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये पेपर फुटीचं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या गोरगरिबाचा, ग्रामीण भागातला गरीबाचा विद्यार्थी शिक्षण घेईल का, त्याला नोकरी लागेल का? कारण तुम्ही पाहिलं असेल तर त्या मुलांनी ज्यावेळेस त्या परिवाराने खर्च केला आपल्या मुलाला त्या म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये अभ्यासिका लावण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं, मग लातूरला असेल, नांदेडला असेल, अकोल्याला असेल, तिथे पाठवलं. वेळ प्रसंगी त्या आईवडिलांना आपल्या पोटाला चिंबोरा देऊन व्याजानं शेती विकून म्हणजे त्यानं ते आपल्या मुलाला शिकवण्याचं काम केलं. आणि तशा प्रकारची जर या शासनात एक संभ्रम निर्माण झाला असेल, कुठेतरी विश्वास त्या विद्यार्थ्यांचा या शासनावरचा निघून गेला की आम्ही कितीही अभ्यास केला तरी आमची मुलं किंवा त्या मुलाला नोकरी लागेल का, तो त्याच्यात पात्र होईल का? कारण जर पैशानेच पात्र होत असेल, पेपर फुकूनच जर पात्र होत असेल तर मग आम्ही शिकून काय फायदा? याच्यासाठी आज विद्यार्थी पुढे काय येत नाही. आमच्यासारखा एखादा पक्षाचा कार्यकर्ता पक्ष एखादा पुढे जर आला आणि त्या विद्यार्थ्याला म्हटलं तुम्ही आमच्यासोबत चला तर ते विद्यार्थी सुद्धा आमच्यासोबत येण्यासाठी मनस्थिती त्याची येत नाही. कारण त्याच्या उरावर दगड ठेवून त्याला तसंच राहावं लागते. त्याचं कारण असं त्याला माहिती आहे पक्षावाल्याच्या सोबत जर आपण आवाज उभारला गेलो, आपल्यावर जर उद्या केसेस झाली तर मला कशी कशी एखादी नोकरी लागायची ती लागणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचं काम अतिशय या परिस्थितीनं या देशामध्ये आज म्हणजे हल्ली तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर नोकरीच्या संदर्भामध्ये लोक कितीही पैसे कुठे देऊन नोकरी लोक काम त्यांच्या मुलाचं काम करून घेतील, परंतु आपल्या गरीब लोकांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी आमच्या युथ काँग्रेसला, NUSUला, जिल्हा काँग्रेस कमिट्यांना सगळ्यांना सांगितलं की आज आम्ही आमच्या पठाणच्या या क्लासपासून आम्ही या अभियानाची सुरुवात केली राहू. आमच्या इथे 25 जून ते 9 ऑगस्टपर्यंत छात्रवृत्ती गुण म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज हा कार्यक्रम आम्हाला काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये राबवायचा. आणि आज म्हणजे आम्ही त्याची सुरुवात केली. त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक क्लासवर जाऊन आम्ही आमच्या पार्टीच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं एक पॉम्पलेट तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये NUSUचे आमचे अध्यक्ष असतील, युथ काँग्रेसचे अध्यक्ष असतील, आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष यांना त्यानं आमचे मोबाईल नंबर सुद्धा विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्याच्यामध्ये वेळ प्रसंगी आमचे जर तुम्हाला नंबर उपलब्ध आले तर ते सुद्धा करावे.
घालून